नमस्कार. मी ही आषाढी एकादशीनिमित्त थाळी तयार केलेली आहे. चला तर बघूया यात मी काय काय केले आहे ते. हा आहे डोसा, जो मी भगर आणि साबुदाण्यापासून तयार केलेला आहे. हे आहे साबुदाण्याचे वडे, साबुदाणा, उकळलेले आलू, शेंगदाणे, मिरची आणि जिरं यात टाकलेलं आहे. नंतर ही आहे आलूची सुकी भाजी. हा आहे साबुदाणा, त्याची मी उसळ तयार केलेली आहे. साबुदाण्याची उसळ किंवा खिचडी ज्याला आपण म्हणतो ती. मी थोडी याला डाळिंबाचे दाणे आणि मिरचीने गार्निश केलेलं आहे. हे मी काही फळं घेतलेले आहेत जे उपवासाकरिता आपल्याला लागतात. याच्यामध्ये केळी आहे, द्राक्ष आहे, आलू बुखार आहे, चेरी आहे आणि डाळिंबाचे दाणे आहेत. हे आहे श्रीखंड, जे मी आलू बुखारपासून तयार केलेलं आहे. सर्वात प्रथम मी आलू बुखारचे काप तयार केले, त्यात पाणी टाकलं थोडं आणि थोडी साखर टाकली आणि ते गॅसवर होऊ दिलं, घट्ट होऊ दिलं. आणि एकदम नरम झाल्यानंतर त्याची जी पेस्ट तयार झाली ती मी या श्रीखंडामध्ये टाकलेली आहे. अशा प्रकारे मी हे आलू बुखारचं मी हे श्रीखंड तयार केलेलं आहे. ही आहे आपली बासुंदी. ड्रायफ्रूट्सपासून मी बासुंदी तयार केलेली आहे. ड्रायफ्रूट्सची दूध आणि ड्रायफ्रूट्स टाकून तयार केलेली आहे. नंतर हा आहे आपला रायता. याच्यामध्ये मी आलू बुखार, डाळिंबाचे दाणे, द्राक्ष आणि चेरी टाकलेली आहे आणि दही. अशा प्रकारे मी हा रायता तयार केलेला आहे. हा खजूराचा शिरा म्हणायला हवा आपण. यात मी थोडे कमी आलू आहेत आणि खजूर जास्त टाकून मी हा खजूरचा आणि आलूचा शिरा तयार केलेला आहे. हे आहे ताक. ज्या ताकाला मी वरून फक्त फोडणी दिलेली आहे, ती वरून फोडणी टाकलेली आहे याच्यामध्ये. नंतर ही आहे आपली शेंगदाण्याची आमटी आणि ही आहे ओल्या नारळाची चटणी. अशा प्रकारे मी आषाढी एकादशीची ही थाळी तयार केली आहे. कशी वाटली थाळी नक्की सांगा.